हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ब्लाऊज शिवता येतं पण डिझाईन येत नाही अशा महिलांसाठी हा खास व्हिडिओ आहे. सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. शोल्डर बघा 5 इंच आहे, तरी मी इथे गळारुंदी घेते 2 इंच. हे ब्लाऊज मी 30 साईजचं शिवत आहे. तुम्ही तुमच्या शोल्डरनुसार गळारुंदी घ्यायची आहे. खालती तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मला पट्टी 2.5 इंचाची ठेवायची आहे, म्हणून मी ते 3.5 इंच घेतलेलं आहे. रुंदीला घ्यायचं आहे 3.5 इंच. तुमची साईज जरा जास्त असेल तर तुम्ही इथे 4, 4.5 सुद्धा घेऊ शकता. नंतर अशा पद्धतीने तिरकी रेघ आखून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे शेप मारून घ्यायचा आहे. कटिंग करायची आहे अशा पद्धतीने. मेन फॅब्रिक वरती समोरच्या बाजूने अस्तर ठेवून कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. कमरेला शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. अस्तरच्या मापातच गळ्याची कटिंग करायची आहे. कट पडायचे आहे तशा पद्धतीने आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. कमरेला आणि गळ्याला दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आहे. अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. कमरेचा सेंटर काढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि कमरेपासून अशा पद्धतीने फोल्ड करून अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि उंचीला घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच आणि अशा पद्धतीने टक्स मारायचा. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पण टक्स मारून घ्यायचा. नंतर साडीचा फॅब्रिक घ्यायचा आहे. दुप्पट घडी करायची. दाखवल्याप्रमाणे शिलाई मारायची आहे. नंतर उलट करून अशा पद्धतीने उरलेला भाग आतमध्ये घेऊन पुन्हा दाब शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने एक भाग तयार होईल. नंतर मागच्या भागाच्या सेंटरवरती ठेवून अशा पद्धतीने प्लिटी पाडून घ्यायची आहेत.
प्लिटी पाडून झाल्यानंतर साईडला सुद्धा शिलाई मारायची. नंतर एक फॅब्रिक कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारायची. याच पद्धतीने आपण दुसरे छोटे छोटे भाग तयार करून घ्यायचे. त्याची आपण डिझाईन करणार आहोत. वरून अर्धा इंच अंतर ठेवून दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायचं आणि सर्व तयार केलेले भाग लावून घ्यायचे. एका साईडने डिझाईन तयार केल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा डिझाईन तयार करून घ्यायची. नंतर डिझाईनवरती लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही लेस लावून घेऊ शकता. तयार केलेल्या डिझाईनला मणी लावून घ्यायचे आहेत. बघा इथे मी साईडला सुद्धा मणी लावून घेतलेले आहेत आणि इथे मध्ये सेंटरला सुद्धा मणी लावून घेते. तयार केलेला भाग जोडून घ्यायचा आहे. शोल्डर बाहीचं सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन बाही जोडून घ्यायची आहे. साधी बाही कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तर नक्की बघा. तर याच पद्धतीने तुम्ही दुसरी बाहीसुद्धा लावून घ्यायची आहे. इथला शिलाई मारून घ्यायची आणि मेजरमेंटनुसार ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं. आपली डिझाईन कंप्लीट होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.